आता लागलेले आहेत। राज्यातल्या देशातून वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेले आहेत इथे आणि आपापल्या हस्तकला त्यांनी इथे प्रदर्शित केलेल्या आहे, विक्रीसाठी ठेवलेल्या आहे। ही जी जागा आहे नवी मुंबईतली, इथे पूर्वी पण हा अर्बन हट होता आणि कोविडच्या आधी इथे सगळं अतिशय व्यवस्थितपणे सुरळीत सुरू होतं सगळं। कोविडच्या काळामध्ये सगळं बंद झालं आणि त्यानंतर काही सुरू झालेलं नव्हतं। मग त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटने त्याला इनिशिएटिव्ह घेतलं, सिडकोची मदत घेतली आणि याला व्यवस्थित दुरुस्त करून आज इथे हे अर्बन हट आणि सुरू झालेलं आहे हँडक्राफ्टचं आणि आता विक्री सुरू झालेली आहे त्याची। मला अपेक्षा आहे की जसं मागच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होतं तसंच या काळातही याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि आपल्या महाराष्ट्राची देशाची हस्तकला जी आहे एकूणच ती सगळीकडे पसरेल। सर, कारागिरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कारागिरांना अजूनही तेवढं प्रोत्साहन मिळत नाही आहे, तर त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही कारागिरांना प्रोत्साहन देतच असतो। आम्ही जे हँडक्राफ्टचे हस्तलूमवर काम करणारे आहेत त्यांना 200 युनिटपर्यंतची वीज फ्री असते, त्यांना गणपतीचा भत्ता असतो, त्यांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या योजनाही आम्ही राबवत असतो। पण तरी ही गोष्ट खरी आहे की आज लोकांना मशीनवर बनलेलं आणि स्वस्तातलं अशा सगळ्या वस्तूंची लोकांना आता सवय झालेली आहे। पण विशेषतः हाताने बनलेल्या वस्तू आणि हस्तकलाच्या वर प्रेम असणारे लोक पण खूप आहेत की ज्यांना थोडीशी जास्त पैसे मोजावे लागले तर चालतील, परंतु अशा एक्सक्लुझिव्ह गोष्टी घालायला त्यांना आवडतात किंवा वापरायला त्यांना आवडतात। त्याच्यामुळे हस्तकला ही कधीच मारणार नाही, हे आजही जिवंत आहे। त्याच्यामुळेच आहे की अशी चुजी लोक आहेत म्हणून। सर, ॲज मेन्शन्ड आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून काय सबसिडी काय स्पेशल इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे का पुढे? आम्ही ऑलरेडी देतोच आहे, आमच्या वेगवेगळ्या स्कीम चालूच आहेत, त्या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आम्ही इन्सेंटिव्ह देतच असतो आम्ही। ठीक आहे, थँक्यू। हां, मी वृषाली देसाई, कला कौशल्य क्रिएशन म्हणून माझं कामोठ्यामध्ये नवी मुंबईमध्ये क्लासेस आहेत। इथे मी आता 5-6 वर्ष क्लासेस घेते। याच्या आधी मी गावाकडे सिंधुदुर्गमध्ये क्लासेस घेत होते। याच्यामध्ये मी हँड पेंटेड वस्तू सगळ्या शिकवते, फॅब्रिक पेंटिंग, ग्लास पेंटिंग, पॉट पेंटिंग असं, आणि क्ले वर्क असतं त्याच्यामध्ये, टेक्स्चर वगैरे, म्हणजे पेंटिंगचे सगळे प्रकार की त्याच्यामधला मीडिया असेल, स्कल्पचर असेल, टेक्स्चर कसं द्यायचं याबद्दल असतात। आणि ह्याचे मी वर्कशॉपसुद्धा घेते आणि ऑर्डरसुद्धा घेते। काही ठिकाणी आम्ही आता त्या बनवलेल्या वस्तूचं एक्झिबिशन लावायला जातो। आता हल्ली आर्टिझन कार्ड मिळाल्यापासून आम्ही हा पहिल्यांदा याच्यामध्ये भाग घेतला आहे। आर्टिझन म्हणून आम्ही या क्लासला ह्याच्यामध्ये या एक्झिबिशनमध्ये सामील झाले। याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये ऑर्डर करायची असेल किंवा असं तुमच्या इथे जर तुमच्या एखाद्या भागात तुम्हाला स्टॉल किंवा एक्झिबिशन लावायचं, वर्कशॉप घ्यायचं असेल तर आम्ही तिथे तुम्हाला येऊन शिकवू शकतो। तुमच्या कुठल्याही फंक्शनला हा इव्हेंट पण ठेवतात। आता काही ठिकाणी असे इव्हेंट ठेवतात फंक्शनला, असे मी हल्ली कांदिवली आणि बोरिवलीमध्ये हे केलेले आहेत। आणि कॉर्पोरेटमध्ये पण आम्ही असे वर्कशॉप घेतलेले आहेत, लाईव्ह वर्कशॉप। आणि आता उद्या आणि परवा लाईव्ह वर्कशॉप आहे इथे ह्या माझ्या स्टॉलवर दुपारच्या वेळेत 3 ते 5 मध्ये। कोणाला इंटरेस्ट आहे ते येऊन इथे आम्हाला जॉईन ठेवू शकतात।